हो, येतोय सर. येतोय येतोय सर. सर्वांना अगोदर मी टाइम पण टाकला होता. कोणी मला वाटतं मेसेजमध्ये चेक केला नाही. कारण इकडे ऑलरेडी एक सॉफ्टवेअर पण चालू होता. त्यामुळे 4:15चा आपण टाइम टाकला होता सर्वांसाठी. सर्वांना नमस्कार. टेंडर गुरु चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय होता ज्यामध्ये शासकीय टेंडर्स आणि शासकीय निविदेमध्ये आपल्याला कोणकोणते व्यवसाय आपण करायला पाहिजे आणि कुठली व्यवसाय संधी जी आहे की ज्यामधून आपण आपला एक नवीन व्यवसाय टेंडरच्या माध्यमातून शोधू शकतो. विशेष म्हणजे टेंडरच्या माध्यमातून आपण काही असे टेंडर मिळतात ज्यांना निविदा शुल्क म्हणजे आपण ज्याला म्हणतो टेंडर फी आणि EMD म्हणजे त्याला म्हणतो आपण अर्नेश मनी डिपॉझिट म्हणजे इसारा रक्कम, बयाना रक्कम, अनामत रक्कम ज्या काही रक्कम टेंडरमध्ये मिळवण्यासाठी, भरण्यासाठी, टेंडर घेण्यासाठी, टेंडरमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्याला लागतात. तर त्या सर्वच्या सर्व टेंडरमध्ये आपल्याला एक्झम्पशन सुद्धा मिळतात. मग असे कुठले व्यवसाय आहे की ज्यामध्ये आपल्याला टेंडरला फी माफ मिळते, EMD माफ मिळतो. त्यानंतर आपल्याला टेंडरमध्ये जर एखादं टेंडर भरायचं असेल, एखादं टेंडर घ्यायचं असेल, तर जरी आपल्याकडे फायनान्स उभा नसेल, आपल्याकडे पैसे नसतील, तर तरी सुद्धा आपण काही टेंडर्स तिथे भरू शकतो, काही टेंडरला तिथे आपण अप्लाय करू शकतो. टेंडरिंगच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला SC ST एंटरप्रेनर असाल तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर बेनिफिट मिळतो. त्यानंतर काही जण SC ST मध्ये नसले तरी सुद्धा MSME माध्यमातून ज्यांच्याकडे उद्यम स्वयं किंवा NSIC ज्यांच्याकडे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था काही अनएम्प्लॉयड इंजिनियर असतील, सुबेचे जे काही अभियंता असतील, तर यांना सुद्धा टेंडरिंग मध्ये खूप काही गोष्टी तिथे अशा त्यांना माफ मिळतात, जसे जेणेकरून त्यांना वेगळे तिथे पैसे भरण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीच्या निविदा ज्यावेळेस आपण सर्च करतो किंवा ऑनलाईन मी काही टेलिग्रामला सुद्धा टाकतो, आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण असे भरपूर असे टेंडर्स ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने टाकत असतो, ज्यामध्ये आपल्याला काही पैसे सुद्धा लागत नाही असे आपण निवडून काही टेंडर्स आपल्या चॅनलवर टाकत असतो. काही जण टेलिग्रामवर बघत असतील की मी भरपूर असे टेंडर कमीत कमी 350 कोटीचे टेंडर्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो, त्यामध्ये आपल्याला टेंडर फी EMD लागत नाही. काही टेंडर असतील ज्याला EMD वगैरे लागत असेल, पण असे बहुतांश असे टेंडर्स आहे की ज्याला टेंडर फी व EMD ची गरज पडत नाही, डिरेक्टली सुद्धा तुम्ही त्या टेंडर्सला तिथे अप्लाय करू शकता. आपल्याला माहिती असेल आपण मध्यंतरी काही टेंडर्स टाकले होते ज्यामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट्स नाशिक, पालघर, काही विदर्भातले काही जिल्हे होते ज्यामध्ये दूध, केळी, अंडी सप्लाय साठी सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, ज्यामध्ये काही महिला बचत गट, महिला सेवा सहकारी संस्था, महिला सेवाभावी संस्था यांना तिथे टेंडर भरण्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी होती, कारण कुठल्याही टेंडर्सला टेंडर फी व EMD ची तिथे गरज नव्हती. म्हणजे ज्या टेंडरला EMDच लागत नाही अशा पद्धतीचे टेंडरची सुरुवात तुम्ही आजपासून सुद्धा करू शकतात, की जेणेकरून आपल्याकडे पैसे जरी नसतील तरी काही टेंडरला आपण पार्टिसिपेट करू शकतो. बहुतांश जणांचे असे प्रश्न असायचे की ठीक आहे, मग आमच्याकडे तर पैसे नाही, आम्ही तर टेंडर भरतो, आम्ही तर टेंडर भरल्यानंतर आम्हाला मिळेल का? तर शक्यतो सर्वांना एकच सांगू इच्छितो की टेंडर मिळेल नाही तर नाही मिळेल हा पार्ट नंतरचा, पण टेंडर भरण्या इथपर्यंतच्या प्रोसेस पर्यंत जरी तुम्ही आलात तर तुम्ही 50% एक प्रॉपर कन्सेप्टच्या कुठेतरी जवळ येतात. कारण काही गोष्टी आपण भरल्याच नाही, उदाहरणार्थ तुम्ही आतापर्यंत एखादं कोटेशन भरलंच नाही, एखादं टेंडर भरलंच नाही आणि फक्त रजिस्ट्रेशन करून कुठेतरी डॉक्युमेंट ठेवले आणि तुम्ही नंतर म्हणणार की मला टेंडर मिळत नाही किंवा मला काम मिळालं नाही, तर असं तुम्हाला कधीच काम मिळणार नाही. कित्येक असे आहेत की ज्यांनी मला संस्थेचे डॉक्युमेंट व्हॉट्सअपला पाठवले. मला वाटतं काल सुद्धा एका जणांनी पाठवलं की माझी संस्था 17 वर्षापासून रजिस्टर्ड आहे तरी सुद्धा मला काम मिळाले नाही. काल पण अजून एका जणाचा असा मेसेज आला की 1 वर्षापासून मी संस्था रजिस्टर्ड केली तरी सुद्धा मला काम मिळत नाही. मग असं जर कुठं तुम्ही ऐकतात की नाही आम्ही तर रजिस्ट्रेशन केलं आम्हाला काम मिळत नाही, पण त्यातनं जर आपण असा प्रश्न विचारला की तुम्ही आतापर्यंत किती टेंडर भरले किंवा किती कोटेशनला तुम्ही अप्लाय केले, किती ऑफिसेस मध्ये तुम्ही गेले, तर त्यांच्याकडून उत्तर येतं की आम्ही कुठेच आतापर्यंत गेलो नाही. तर टेंडरचं असं राहत नाही. टेंडरची कन्सेप्टच अशी आहे की उद्योजकांनी एक गोष्ट समजावून घ्यायची आहे, कुठलंही काम भरताना कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 टेंडर मध्ये पार्टिसिपेट करता आलंच पाहिजे. 17 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 2 महिने झाले म्हणजेच खूप काही झालं असा त्याचा अर्थ होत नाही. भलेही तुमच्या संस्थेला, तुमच्या प्रोप्रायटरशिपला 1 वर्ष 1 महिना सुद्धा असू द्या किंवा 10 दिवस जरी असू द्या,
तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामधून काम घेऊ शकता, कारण ही गोष्ट आम्ही चॅनलच्या माध्यमातून शक्य सुद्धा करून दाखवलेली आहे. त्यात त्यांना काम मिळतं, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. आजही तुम्हाला मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की काम मिळण्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम नाहीये, पण काम भरण्यामध्ये सर्वात जास्त अडचण आपली आहे की काम भरायचं कसं, कुठल्या कागदपत्राला मला सूट मिळते हेच आपल्याला माहिती नाहीये. तीच माहिती आपल्याला आजच्या मीटिंग मध्ये करून घ्यायची आहे. जर ही माहिती नसेल आणि काय डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे हेही मला माहिती नाही, तर नेमकं काम भरता येत नाही. पण आज काही मी छोटे मोठे तुम्हाला काही बिझनेस सांगतोय ज्यामध्ये तुम्ही इझिली पार्टिसिपेट करू शकता, इझिली काम घेऊ शकता. पण असं काम घेत असताना आपल्याला एक गोष्टीची माहिती असायला पाहिजे की आपल्याकडचे डॉक्युमेंट सध्या काय आहे आपल्याकडे, आणि आपण अजून काय पोर्टलला किंवा कुठल्या वेबसाईटला किंवा कुठल्या ऑफिसेसला आपल्याला काय रजिस्ट्रेशन करण्याची गरज पडते की आवश्यकता आहे, याची सुद्धा माहिती असणं आपल्याला खूप गरजेचे आहे. कारण फक्त रजिस्ट्रेशन केलं आणि जर तुम्ही काही वेबसाईटला जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं नाही, तर तुम्हाला तसं कामही मिळणार नाही, कारण डायरेक्टली नोटिफिकेशन तुम्हाला कुठं मिळेल. टेलिग्रामवर आपण टेंडर टाकतो, तर तुमचंही काम आहे की त्या टेंडरमध्ये आपण कुठल्या डॉक्युमेंटमध्ये बसतो त्याची रीतसर PDF डाउनलोड करा. त्या टेंडरला काय कागदपत्र लागतात ते डाउनलोड करा. ते कागदपत्र आपल्याकडे आहेत का, किंवा अजून काही आपण ॲडिशनल त्याच्यामध्ये ऍड करू शकतो का. तर हे सर्वच्या सर्व कामं करणं हे तुमचं काम आहे. त्याच्यामधून तुम्ही काम शोधणं सुद्धा तुमचा एक महत्वाचा पार्ट तिथे पडतो. नवीन उद्योजक टेंडरिंगच्या माध्यमातून करिअर करताना काही गोष्टी त्यांना वाटतात की नाही, मला याच्यात काम करायचं आहे पण मला व्यवसाय माहिती नाहीये, किंवा मी कुठल्या पद्धतीचा व्यवसाय याच्यामध्ये करू ह्याची सुद्धा मला आयडिया नाहीये. तर आज मी तुम्हाला काही बिझनेस आयडिया देतोय, आणि त्या आयडिया इतक्या सोप्या आणि सहज आहे की त्याला मिनिमम डॉक्युमेंटेशन आहे. जास्त डॉक्युमेंट तुम्हाला काढण्याची गरज नाही. एक छोटे मोठे डॉक्युमेंट जरी असेल तरी तुम्ही डायरेक्टली त्यांना तिथे त्या टेंडरला ऍडमिट करू शकता, त्या टेंडरला भरू शकता. असं कंपल्सरी नाहीये की तुम्ही प्रत्येक टेंडर ऑनलाईनच भरलं पाहिजे. असे कित्येक टेंडर्स आहे की जे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकता, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दरपत्रकाच्या आधारे सुद्धा त्या टेंडरला तिथे फाईल करू शकता. दरपत्रकाच्या आधारे म्हणजे 10 लाख रुपयाच्या आतमधले जे काही काम असतात की ज्याला टेंडर फी MD लागत नाही, अनुभव लागत नाही, कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागत नाही, अशा टेंडर्स पासून, अशा कामापासून तुम्ही अप्लाय करण्याची प्रोसेस तिथे चालू करायची आहे. जेणेकरून कमी फायनान्स मध्ये काम तर करता येईल, पण त्यासोबत आपल्याकडे कमी कागदपत्रामध्ये आणि कमी पैशामध्ये सुद्धा काम करता येईल. 10 लाख रुपयाच्या आत आहे म्हणजे ऑनलाईन टेंडरची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली हार्ड कॉपीमध्ये ते टेंडर, ते कोटेशन तिथे सबमिट करू शकता, ते दरपत्र सबमिट करू शकता. तिथे महत्वाचा पार्ट आपला तिथेच क्लिअर होतो की तिथे मला वेगळं तिथे काही ऑप्शन्स करण्याची गरज नाहीये. हा एक पार्ट झाला टेंडरिंगच्या माध्यमातून. त्यानंतर रजिस्ट्रेशनचा पार्ट. आपल्यापैकी काही जणांचे रजिस्ट्रेशन असतील, मी एक एक तुम्हाला सांगतो. ज्यामध्ये एकल मालकी कंपनी, प्रोप्रायटरशिप ज्याला म्हणतो आपण, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, वन पर्सन कंपनी ज्याला OPC कंपनी, LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, महिला बचत गट. एवढे जरी रजिस्ट्रेशन पैकी कुठलंही रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये काम करू शकता, त्या कामाला बीड करू शकता. त्यामुळे डॉक्युमेंटचा क्रायटेरिया आज, आपण आपल्याला कुठल्या टेंडरमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर मिनिमम काय डॉक्युमेंट पाहिजे, किती डॉक्युमेंट पाहिजे, कोणत्या डॉक्युमेंटमध्ये मी एखाद्या कामाला इलिजिबल होऊ शकतो, याची पूर्णपणे माहिती आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये घ्यायची आहे. नॉर्मली डॉक्युमेंट सांगताना सर्व लिहू शकता, मी एक एक डॉक्युमेंट पुन्हा रिवाइज करतो. नॉर्मली एकल मालकी कंपनीसाठी उद्योग आधार, ज्याला आपण उद्यम स्वयं म्हणतो, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि करंट अकाउंट, जे बँकेचं आपलं करंट अकाउंट असतं ते करंट अकाउंट तुम्हाला काढायचे. नॉर्मल 10 लाख रुपयाच्या आतमधल्या कोटेशन भरण्यासाठी एवढे डॉक्युमेंट सफिशियंट आहे. GST डॉक्युमेंट कंपल्सरी असं सांगता येत नाही, कारण 10 लाख रुपयाच्या वर किंवा 20 लाख रुपयाच्यावर जर एखाद्या कामाची किंमत असेल तर त्यालाच तुम्हाला GST लागू शकतो, किंवा GST लागू नसल्याबाबतचं जे काही प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा तुम्ही ते GST पासून एक्झप्ट मिळू शकता. तुम्हाला तिथे GST ची गरज सुद्धा पडत नाही. असेल तर ठीक आहे, ऍडिशनल असेल तर अडचण नाही. पण जर काढण्याची गरज पडत असेल तर आपण अगोदर आपली जी व्यवसायाची आपण जी दिशा असते, जसं की मला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचे तर मला GST लागेल की नाही, तर याची अगोदर खात्री करायची आहे आणि मगच GST रजिस्ट्रेशन करायचंय. कुणीतरी सांगितलं म्हणून GST कुणीही रजिस्टर्ड करायचा नाही. अगोदर समजावून घ्यायचं की GST आपल्याला खरंच गरजेचा आहे किंवा नाही, तर त्याच वेळेस तुम्ही GST तिथे काढायचा आहे. अगोदर ज्यांनी काढलेला असेल तर त्यांनी
ऑलरेडी जीएसटीचे आपले 3B चे जे रिटर्न्स आहे ते रिटर्न्स प्रॉपर भरायचे. ते जर रिटर्न जर तुम्ही प्रॉपर भरले नाही तर तुम्हाला तिथे पॅनल्टी लागेल आणि पॅनल्टी सुद्धा तिची जास्त असते. त्यामुळे ती सुद्धा खबरदारी, ती सुद्धा काळजी आपल्या कागदपत्राची तुम्ही तिथे घ्यायची आहे. आजचा विषय लक्षात आला सर्वांना? हो सर. येस सर. हो सर. दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये समजावून सांगतोय की टेंडरिंग मध्ये मी कुठला व्यवसाय निवडला पाहिजे. मला यातलं काहीही माहिती नाहीये तरी सुद्धा मी यातून कुठल्या व्यवसायामध्ये करिअर करू शकतो. एक एक व्यवसायाचं नाव सांगतोय. ज्यांना आपण त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी त्या व्यवसायाला तिथे फॉलो करू शकता. सर्वप्रथम टेंडरिंग मध्ये सहज आणि सोपा व्यवसाय जर म्हणला तर पहिला व्यवसाय मला सुचतो जो आहे मॅन पॉवर सर्व्हिसेस. मॅन पॉवर सर्व्हिसेस मध्ये हाऊसकीपिंग पण करू शकता, सिक्युरिटी सप्लायचं काम करू शकता, एखाद्या ऑफिसेस मध्ये स्किल अनस्किल लेबर पुरवू शकता, हेल्पर पुरवू शकता. एक सोपं आणि सहज आणि कमी भांडवलामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही मॅन पॉवर सर्व्हिस मध्ये काम करू शकता. स्वतःची मॅन पॉवर एजन्सी तुम्ही तिथे चालू करू शकता. हे इतकं महत्वाचं काय आहे तर प्रत्येक ऑफिसेस जर आपण बघितलं की कित्येक गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये कुठेही तुम्ही बघा आता थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. म्हणजे आता जे आहे तर आता तुम्हाला तिथे कुठेही पेन्शन्स वगैरे हा भाग आता पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. प्रत्येक ऑफिसेस मध्ये थर्ड पार्टी लेबर तिथे दिले जातात. जेणेकरून कुठल्याही ऑफिसेस मध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथे मनुष्यबळ पुरवठा करू शकता आणि त्याच्यामधून चांगलं अर्निंग तुम्ही करू शकता. टेंडरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला अशा निविदेमध्ये टेंडर फी व ईएमडी तिथे माफ मिळेल. तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरण्याची तिथे गरज नाही. तुम्हाला तिथे टेंडर फी ईएमडी मध्ये सुद्धा भरपूर असे टेंडर्स आहे की ज्याला तुम्हाला सूट मिळते. दुसरं काम आहे ज्यामध्ये तुम्ही व्हेकल ऑन रेंट, मी तुम्हाला मेसेज मध्ये सुद्धा टाकतोय तिथे सुद्धा तुम्ही बघा. व्हेकल ऑन रेंट म्हणजे शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये ज्या काही गाड्या असतात, क्लास वन ऑफिसर असतील किंवा त्यांना ज्या काही गाड्या लागत असतील तर त्या गाड्या आपण रेंटने तिथे पुरवू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या स्वतःची ती गाडी असण्याची गरज नाहीये. तुम्ही थर्ड पार्टी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीची कोणाची तरी गाडी घेऊन ती एका बॉन्ड पेपरवर करार पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या तिथे लावू शकता. तिथून सुद्धा तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आणि चांगलं अर्निंग त्याच्या माध्यमातून राहू शकतं. हा एक दुसरा एक चांगला बिझनेस तिथे व्हेकल ऑन रेंटच्या माध्यमातून तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे करू शकता. दुसरा अजून असा एक बिझनेस आहे की ज्यामध्ये आपण थर्ड पार्टी एक चांगल्या प्रकारे अजून एक काम करू शकतो ज्याला म्हणतो आपण ट्रेडिंग बिझनेस. ट्रेडिंग बिझनेस म्हणजे एखादी वस्तू घ्यायची आणि ती वस्तू आपण दुसऱ्या ठिकाणी सप्लाय करायची, त्याला म्हणतात ट्रेडिंग बिझनेस. भलेही तुम्ही त्या वस्तूचे मूळ उत्पादक असाल, सप्लायर असाल नसाल तरी सुद्धा ट्रेडिंगच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तिथे बिझनेस करू शकता. ज्यामध्ये फर्निचर असेल, एखाद्या गोष्टीचे टूल्स असतील, कॉम्प्युटर्स असतील तर याची सेल्स अँड सर्व्हिस सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येते आणि कमी कॅपिटल मध्ये तुम्हाला सुद्धा याच्या पद्धतीचं काम करता येतं. असे भरपूर छोटे मोठे ट्रेडिंग आयडियाज ऑलरेडी आपण टेलिग्रामवर टाकलेले, तिथून सुद्धा बघू शकता. आज थोडे मी तुम्हाला समजावून सांगतो. त्यानंतर कमी जणांनी ऐकलं असेल मोमेंटो. मोमेंटो माहिती कुणाला आपल्यापैकी? मोमेंटो कशाला म्हणतात माहिती का? नाही सर. ओके, ठीक आहे. तर मोमेंटो याला म्हणतात ज्या काही ट्रॉफी असतात की ज्या गव्हर्नमेंट्स मध्ये ट्रॉफी वगैरे लागतात बघा, ज्यामध्ये त्यांना काही अवॉर्ड फंक्शन असतात तर याचे सुद्धा 20 ते 25 लाख रुपयापर्यंत टेंडर्स असतात. असे भरपूर महिला बचत गट आहेत की ते एक नवीन बिझनेस शोधत असतात नेहमी. तर त्यांना सुद्धा मी सजेस्ट करेल की तुम्ही ट्रॉफी मेकिंगचा सुद्धा एक चांगला बिझनेस करू शकता. त्याला प्रायव्हेट सुद्धा चांगलं मोठं मार्केट आहे, प्लस त्याला गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा मोठं मार्केट आहे. एकाच ठिकाणी नाही, 2 ठिकाणी मार्केट आहे. टेंडरिंग मध्ये मार्केट आहे, जेम पोर्टल मध्ये मार्केट आहे, प्लस तुम्ही त्याला प्रायव्हेट सुद्धा विकू शकता. ट्रॉफी मेकिंग म्हणजे मोमेंटो मॅन्युफॅक्चररचा तो तुम्ही एक चांगला बिझनेस तिथे करू शकता आणि त्याला भरपूर अशा ऑर्डर सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही वेबसाईटला सुद्धा सर्च करू शकता किंवा टेलिग्रामला सुद्धा मी ह्या गोष्टी भरपूर टाकलेल्या आहे की मोमेंटोचा सुद्धा एक चांगला बिझनेस तुम्हाला तिथे करता येईल. मी सुद्धा तो एक बिझनेस तुम्हाला सजेस्ट करतो. त्यानंतर अजून दुसरा विषय आहे AMC. याला म्हणतात अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट
म्हणजे वर्षभर एखाद्या ऑफिसेसमध्ये देखभाल दुरुस्ती करणे. देखभाल दुरुस्ती म्हणजे आपण एखाद्या ऑफिसेसमध्ये एखादे कॉम्प्युटर्स असतील, टेलिफोन असेल, प्रिंटर असेल, केबलिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिकचं काही ट्रान्सफॉर्मर असेल, तर याला वर्षभर मेंटेन करणं, वर्षभर याची देखभाल करणं, त्याची दुरुस्ती करणं, याचे सुद्धा काही एएमसीज असतात. तर ह्या एएमसी सुद्धा तुम्हाला तिथे घेता येतील आणि खूप सहज आणि सोपे कागदपत्रामध्ये सुद्धा तुम्हाला एएमसी ला तिथे पार्टिसिपेट करता येतं. या एएमसी मध्ये भरपूर प्रकार आहे. जसे की मी आता तुम्हाला कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल रिलेटेड सांगितली, तर त्यामध्ये फायर एक्स्टिंग्विशरचे जे सिलेंडर्स असतात, तर त्याचे सुद्धा एएमसीज असतात. तर त्या एएमसी ला सुद्धा तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने काम करू शकता. प्रत्येक ऑफिसेसमध्ये सर्वांना सांगितलेलं की फायर एक्स्टिंग्विशरचं जे सिलेंडर आहे, तर ते सिलेंडर तुम्हाला माहिती असेल की दरवर्षी त्याला रिफिलिंग करता येतं, त्याला रिफिलिंग करावं लागतं. दरवर्षी त्याच्यामधली पावडर जी आहे ती एक्सपायर्ड होते, तर तिला रिफिलिंग करावं लागतं. तर एखादं ऑफिस तुम्ही जर निवडलं तर प्रत्येक ऑफिसेस मधले जे 200, 1000, 3000, 5000, 10,000 सिलेंडर असतात, तर या सिलेंडरला रिफिलिंग करण्याचं काम सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथे करू शकता. एक चांगला बिझनेस तिथून आपल्याला मिळू शकतो कमी पैशामध्ये. त्यानंतर कॉम्प्युटर प्रिंटिंग आणि स्टेशनरी. स्टेशनरीचा पण एक चांगला आणि सहज आणि सोपा बिझनेस आहे, ज्यामध्ये प्रत्येक ऑफिस म्हटलं तर तिथे स्टेशनरी लागतेच. हे कुठेही बंद होण्याचा विषय नाही, ते लागणार म्हणजे लागणारच. तर हा पण एक चांगला बिझनेस आहे प्रिंटिंग आणि स्टेशनरी, तो पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. खूप कमी आणि खूप छोट्या लेवलवर तुम्ही तो सुरुवात करू शकता. जेम पोर्टलमध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला डेली मध्ये 15 ते 20 लाख रुपयाचा बिझनेस हा जेम पोर्टलमध्ये आजही उपलब्ध आहे. फक्त तुम्ही तुमचं तिथे प्रॉपर रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, प्रॉपर त्याच्यामधून त्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे की आपल्याला सुद्धा या पोर्टलला कसं अप्लाय करायचं, कसं फिलिंग करायचं, या पोर्टलमध्ये आपल्याला अजून काय काय फायदे घेता येतात, तर त्या सर्व गोष्टीची तिथे तुम्हाला माहिती घ्यायची आहे. तर असे जे काही बिझनेस मी तुम्हाला सजेस्ट केले, तुम्हाला सांगितले, तर यापैकी सुद्धा तुम्हाला बिझनेस तिथून निवडायचा आहे. त्यानंतर व्हेजिटेबल सप्लाय, दूध, केळी, अंडी सप्लाय आणि केटरिंग सप्लाय. म्हणजे हे पण बिझनेस खूप कमी प्रमाणात तुम्हाला कमी कॅपिटलमध्ये उभे करता येतात. एखादं हॉस्टेल असेल, त्याची कॅन्टीन घेणं, एखाद्या आश्रमशाळेला दूध, केळी, अंडी, स्टेशनरी, प्रिंटिंग्स या वस्तू पुरवणं, लेखन साहित्य पुरवणं खूप सोपं आणि सहज आहे. मसाले पुरवणं, ग्रोसरी पुरवणं म्हणजे किराणा पुरवणं, म्हणजे हाही असा विषय आहे की जे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडनं मागवून तिसऱ्या व्यक्तीला तो विकू शकता, म्हणजे याला आपण म्हणतो ट्रेडिंग बिझनेस. तुम्ही एक ट्रेडर्सच्या माध्यमातून सुद्धा टेंडरिंग मध्ये काम करू शकता. याला तुम्ही प्रायव्हेट पण करू शकता आणि गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा करू शकता. एक दोन अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे मिळते, इथून सुद्धा काम करता येतं. त्यानंतर आहे गणवेश, छपाई, शिलाई, दोन्ही बिझनेस. गणवेश लक्षात घ्या, गणवेश छपाई, गणवेश शिलाई आणि कपडा सप्लाय, हे 3 ते 4 बिझनेस सुद्धा महिला बचत गट, महिला सेवा सहकारी संस्था तुम्ही चांगल्या माध्यमातून करू शकता. शासकीय ऑफिसेसमध्ये जे कर्मचारी असतात किंवा प्रायव्हेटमध्ये जे काही कर्मचारी असतात, तर त्यांना जे कपडे असतात ते कपडे पुरवण्याचे सुद्धा टेंडर्स असतात. त्या टेंडरच्या माध्यमातून तुम्ही कपडा उद्योग सुद्धा एक चांगल्या पद्धतीने करू शकता. शिवणकाम मध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची अपॉर्च्युनिटी जेम पोर्टल मध्ये आणि ई टेंडरिंग मध्ये सुद्धा दोन्हीकडे आपल्याला इथे दिसते. त्यानंतर मीट सप्लाय, मीट म्हणजे मटन सप्लाय. अशी भरपूर आश्रमशाळा आहे की तिथे मटन सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट असतात, झू डिपार्टमेंटचे कॉन्ट्रॅक्ट असतात. तर ती पण एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथे मिळू शकते. त्यानंतर अजून एक बिझनेस आहे ग्रीन ग्रास, म्हणजे आपण जे गवत म्हणतो त्याला लुसर्न घास म्हणतात. तर लुसर्न घासचे सुद्धा टेंडर्स असतात. तर ते सुद्धा एक ऑप्शन्स आहे तुमच्याकडे, तिथे सुद्धा तुम्ही एक चांगलं करिअर करू शकता, तिथून सुद्धा तुम्ही चांगलं एक काम करू शकता. त्यानंतर डिजिटायझेशन. डिजिटायझेशन म्हणजे आपण एखाद्या ऑफिसेस मधले कागदपत्र घेऊन त्याला स्कॅनरच्या मशीने स्कॅन करून त्याची पीडीएफ त्या ऑफिसला देणे आणि त्या प्रति पीडीएफ ला पैसे चार्ज करणे, त्याला म्हणतात डिजिटायझेशनचं काम. याच्यामध्ये सुद्धा एक नवीन करिअर करण्याची चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हा बिझनेस आत्ता आत्ता आलेला आहे, त्यामुळे तुम्ही भरपूर जण त्याच्यामध्ये काम करू शकता. त्यानंतर दुसरा बिझनेस आहे ज्यामध्ये तुम्हाला, हे तर पार्ट झाले, पण कागदपत्र कमी आहे किंवा ज्यांच्याकडे पैसे थोडेफार चांगले आहे, तर त्यांच्यासाठी आहे भंगारचे साहित्य खरेदी करणे.
1,00,000, 5,00,000, 3,00,000 रुपयापर्यंत सुद्धा तुम्ही कमी कॅपिटल लावून तुम्ही भंगारचं सुद्धा काम करू शकता. त्याला डॉक्युमेंटची जास्त गरज पडत नाही. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की भंगारच्या टेंडर्समध्ये तुम्हाला टेंडर फी आणि EMD यामधून सूट मिळणार नाही. भंगारच्या कुठल्याही टेंडर्समध्ये निविदा शुल्क व EMD याच्यातून सूट तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे ती बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे. हा एक बिंदू झाला. त्यानंतर MSRTC असेल, त्याचे जे गाळे असतात, त्यांच्या ज्या छोट्या छोट्या दुकानं असतात, तर त्या दुकानं सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सवर अप्लाय करून घेऊ शकता. या दुकानाला ज्या काही क्रायटेरिया आहे, जसा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो की अपंगासाठी किती, महिलांसाठी किती, बेरोजगार संस्थेसाठी किती, एकल मालकी कंपनीसाठी किती, तर टेंडरिंगच्या माध्यमातून तुम्हाला तुमची दुकान घेण्याची अपॉर्च्युनिटी सुद्धा तिथे मिळते. की ज्यांना वाटतं की ठीक आहे मला टेंडरमध्ये काम करण्याची इच्छा नाही, पण शेवटी त्याला काम करायचं असेल तर त्याला टेंडर थ्रू जावं लागेल आणि ती दुकान सुद्धा टेंडरिंगच्या माध्यमातूनच त्याला अवॉर्ड करावी लागेल. तर ती पण एक चांगली अपॉर्च्युनिटी टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला तिथे बघायला मिळते. दुसरा अजून एक बिझनेस आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व्हिस रिलेटेड खूप काही ऍक्टिव्हिटीज करता येतात. जसं की भरपूर सर्व्हिस असतात. तर काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिसेस असतात तर त्या ऑफिसेसमध्ये मोठ्या मोठ्या पार्किंग असतात. तुम्ही बघितले असेल कुठे पण गव्हर्नमेंटच्या ऑफिसला गेलो तिथे आपल्याला पार्किंग असतात. तर ज्या महिला बचत गट असतील किंवा सेवाभावी संस्था असेल, भरपूर वेळेस प्रश्न येतो की सेवाभावी संस्थेवाले विचारतात की नेमकं आम्हाला काम कुठलं मिळतं. तर जे काही वाहनतळ असतात, ज्यामध्ये महाविद्यालय असेल, गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील, तर यांचे जे वाहनतळ असतात तर या वाहनतळाचे सुद्धा ठेके दिले जातात, त्याचे टेंडर दिले जातात, त्याचे ऑक्शन दिले जातात. तर ते काम सुद्धा तुम्ही करू शकता. एकदाच त्याला इन्व्हेस्टमेंट आहे आणि नंतर डेली तुम्हाला तिथे कॅश मिळत असते. तर ती एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथे या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर शेवटचा बिझनेस सांगतोय ज्यामध्ये टेबल आणि खुर्ची, जसं की काही जणांना छोटा मॅन्युफॅक्चरिंग जर बिझनेस करायचा असेल तर गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये RDD CO म्हणजे रेसिडेंट डेप्युटी DO मध्ये, ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे काही कामे निघतात तर त्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेंना लागणारे बेंचेस, फॅब्रिकेशनचं काम सांगतोय मी. तर त्या बेंचेस, त्यानंतर ग्लो साईन बोर्ड, पेंटिंग, तर या कामामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं एक करिअर टेंडरिंगच्या माध्यमातून करू शकता. ऑलरेडी टेंडरिंगमध्ये भरपूर बिझनेस माझ्याकडे आहेत, पण ऑलरेडी तुम्हाला जे सोपे आणि सहज होऊ शकतात तर ते बिझनेस मी आज तुम्हाला सांगितले की यामध्ये तुम्हाला इझिली पार्टिसिपेट करता येईल, इझिली तुम्हाला करिअर करता येईल आणि खूप कमी शॉर्ट डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. चांगल्या पद्धतीचं एक काम तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला तिथे करता येईल. कुणाला अजून या बाबतीमध्ये काही विचारायचं असेल तर एक एक करून तुम्ही विचारू शकता. हेलो हाँ बोला. सर, ये जो लास्ट में अभी आपने बोला ना, इसको थोड़ा सा और डिस्क्राइब करके बताएंगे क्या? कौन सा नेचर ऑफ बिझनेस? ये जो लास्ट में अभी आपने बोला. ओके. आता मी शेवटचा जो म्हणजे सांगितला होता की ज्यामध्ये आश्रम शाळेमध्ये जे काही समजा महाविद्यालय असतील किंवा जेवढे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस वगैरे असतील तर त्या ऑफिसेसमध्ये जे काही वाहनतळ असतात, ज्या जागा असतात तर त्या जागामध्ये लोकांना पार्किंग लावण्यासाठी त्या जागेचे टेंडर्स दिले जातात. तर त्या टेंडर्समध्ये सर, हा बोलिए. मैन्युफैक्चरिंग वाला बताया ना आपने हा हा लास्ट मॅन्युफॅक्चरिंग में. वाला. ओके ओके. जिल्हा परिषद. हाँ. ओके ओके. तर जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला माहिती असेल की RDD COच्या माध्यमातून असे कित्येक टेंडर्स निघतात की प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बेंचेसला आपण काय म्हणतो, टेबल खुर्ची, की ज्या मुलांना असतात बघा, फर्निचरचे किंवा लोखंडीचे जे त्यांना तिथे बसण्यासाठी असतात, व्यवस्था केलेली असते. तर याचे बहुतांश आणि भरपूर टेंडर्स आहे. त्यामध्ये अजून मी काही टेंडर्स ऍड करतो. तर एक एक नेचर ऑफ बिझनेस एक सांगतो, तो लिहून घ्या. पहिला सांगितला होता मी बेंचेस प्लस ग्लो साईन बोर्ड, जे काही बोर्ड्स असतात बघा, व्हाईट बोर्ड वगैरे आपण त्याला म्हणतो, तो एक बिझनेस आहे चांगला. बेंचेसचा बिझनेस एक चांगला आहे ज्याला आपण फॅब्रिकेशन मध्ये म्हणू शकतो. त्यानंतर डस्टबिन म्हणजे कचरा कुंडी, तर कचरा कुंडीचा पण एक चांगला बिझनेस आहे की जिथे कचरा कुंडी तुम्ही सप्लाय करू शकता. त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये अजून एक जे काही कामं असतात तर त्याच्यामध्ये नॅपकिन पुरवणं, त्यानंतर हँडवॉश
त्यांचे जे स्टँड असतात तर ते स्टँड पुरवण्याचं सुद्धा काम असतं. ते पण एक चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथे करू शकता जिल्हा परिषदच्या माध्यमातून. त्यानंतर स्ट्रीट लाईट पुरवणं, म्हणजे जे काही सोलारचे लाईट असतात, हायमास्ट असतात छोटे छोटे, तर ते हायमास्ट सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही तिथे पुरवू शकता, किंवा त्याची एक वेगळी एक मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला तिथे करता येईल. एक ते ऍडिशनल मी तुम्हाला इथे दाखवतोय. हॅलो सर. बोला. जेवढे आता तुम्ही सांगितलं सर ते टेंडर घेण्यासाठी आपल्याला कुठं रजिस्ट्रेशन करावं लागेल? रजिस्ट्रेशन त्याला नॉर्मल आहे, जसं की प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन जरी केलं तर ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं काम होऊन जाईल. कोणता जेम्स टेंडर जेम्स याच्यामध्ये का कुठे करावं लागेल? उद्योग आदायामध्ये करावं लागेल? नाही, जेमला पण करावं लागेल आणि महा टेंडरला पण करावं लागेल. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट वाले. अनएम्प्लॉईड असेल नसेल तरी चालेल, काय अडचण नाही. हो. हॅलो बोला. सर, मॅन पॉवर साठी काय करावं लागेल? मॅन पॉवर साठी पसारा लायसन प्लस EPF आणि ESIC लायसन काढावं लागेल. 3 लायसन का? हो, 3 लायसन, त्याच्यासोबत उद्योग आधार काढायचं, उद्यम स्वयंचं, आणि GST लागेल. ओके सर. हॅलो सर. बोला. सर, तुम्ही मधात पॉईंट सांगितला होता झेडपी, एक दुकानाचा पॉईंट सांगितला तुम्ही, संस्थेमार्फत दुकान मिळवणे, नाही का? हो हो. तर ते थोडंसं सविस्तर सांगता का सर? सविस्तर म्हणजे फक्त त्याच्यामध्ये वर्षातून तो एकदाच बिझनेस असतो, कारण वर्षातून एकदाच ते गाळे दिले जातात MSRTC चे. त्याचा एक कोटा ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेला आहे, त्या कोट्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच त्याला अप्लाय करू शकता. कोणामार्फत दुकान मिळू शकते आपल्याला? MSRTC म्हणजे जे याचं डिपार्टमेंट असतं एसटी डेपोचं, त्यांच्या माध्यमातून अच्छा करू अच्छा, हा. शकता. आता मध्यंतरी मी परभणीचं एक टाकलं होतं आणि लातूरचं टाकलं होतं, पण ते नगरपालिकेचे गाळे होते. तर तुम्ही तुमच्या अच्छा. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे असेल ते डिपार्टमेंट तिथे शोधायचं. ओके ओके ओके, हॅलो सर. बोला. सर, हे जे तुम्ही शेवटचं सांगितलं जिल्हा परिषदचं टेबल आणि खुर्चीसाठी किंवा बेंचेस पुरवणं, याच्यासाठी काय काय लागेल सर? याच्यासाठी नॉर्मली तुम्हाला जे काही लायसन्स आहे तर ते उद्यम स्वयं, शॉप उद्यम स्वयं, शॉपॅक लायसन, शॉप, GST, GST, आणि तुमचं टेंडर आणि जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. टेंडर आणि जेम पोर्टलला. GM पोर्टल. ओके सर. हॅलो. बोला. ते मीठ सप्लायचं म्हटलं त्याचं कशी कशी प्रोसेस आहे? मीटला आत्ता जे डॉक्युमेंट सांगितले तेवढेच, फक्त त्याच्यामध्ये एकच गोष्ट ऍड करायची म्हणजे फूड लायसन. फूड लायसन. आणि त्याची म्हणजे कुठं कुठे निघतात? जसं की समजा आता हे समाज कल्याणचं हॉस्टेल मुला मुलींचं. तुम्ही टेंडरला रजिस्ट्रेशन केलं ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला लीड जनरेट व्हायला सुरुवात होते. हो का? टेंडरला जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाहीये की नेमकं मी कशाला अप्लाय करू, कशामधून मी टेंडर घेऊ. आपल्यापैकी किती जणांचं जेमला रजिस्ट्रेशन आहे? माझं आहे सर. ज्यांचं जेमला रजिस्ट्रेशन आहे ना, त्यांनी ती कॅटेगरी ऍड करून घ्यायची आहे. ती कॅटेगरी ऍड केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन येतं, प्लस महा टेंडरला सुद्धा ते शोधावं लागेल. हॅलो सर. ओके. सर, हॉस्टेलच्या मेस साठी मी इच्छुक आहे, तर सर त्यासाठी काय करावं लागेल मेस टेंडर घेण्यासाठी? आता जे डॉक्युमेंट सांगितले त्याच्यामध्ये फक्त फूड लायसन ऍड करायचं बस. सर, आणखी फूड लायसनला काय अशी काय रिक्वायरमेंट असते की त्यांची, की तुम्ही किती दिवस अन्न पुरवठा वगैरे केला पाहिजे काय? फूड लायसनला गरज नसते त्याची. मी फूड लायसन काढून डायरेक्ट अप्लाय करू शकतो सर? डायरेक्ट घेऊ शकता. हो सर, धन्यवाद सर. सर, माझ्याकडे नाही का PWD ची लायसन आहे, पण मी प्लस जेम्स मध्ये पण रजिस्ट्रेशन करू शकतो का? करता येईल ना, काही अडचण नाही. जेमचं रजिस्ट्रेशन हे सर्वांसाठी खुलं आहे, सर्वजण करू शकता. थँक्यू सर. सर, स्वयंसेवी संस्थेकडे प्रायमरी कोणते डॉक्युमेंट्स रेडी असायला पाहिजे? जे स्वयंसेवी संस्था असतात, सेवाभावी संस्था असतात, तर त्यांच्याकडे नॉर्मली त्यांची घटना, त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, त्यांचं करंट अकाउंट, त्यानंतर नॉर्मली जर तुमच्याकडे 3 वर्षाचे जर ITR असतील तर ठीक आहे, नसेल तर हरकत नाही. आणि तुमच्या संस्थेमध्ये तुम्हाला एक 100 रुपयाचा एक काळ्या यादीचा बॉन्ड बनवायचा आहे, की ज्यामुळे तुमच्या दिलेलं पाहिजे की माझी संस्था कुठल्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात काळ्या यादीत नाहीये,
आणि एवढे बेसिक जरी असेल तर ठीक आहे, तुम्हाला मिळेल काम. ते कुठून करायचं की वैयक्तिक तो करून घ्यायचं सर? ते ऍफिडेव्हिट असतं का? ॲफिडेव्हिट तुम्ही वैयक्तिक करा किंवा मी तुम्हाला आपल्या चॅनल मधून सुद्धा तुम्हाला तो बॉन्ड कसा बनवायचा ते सांगून देईल. जरा प्लीज. आणि सर्व ज्या स्वयंसेवी संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे, त्यांनी सुद्धा आवश्यक जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता स्वयंसेवी संस्थाचे टेंडर सुद्धा जेम पोर्टलवर येत आहे, त्यामुळं आवश्यक रजिस्ट्रेशन असू द्या. ओके सर. जेम पोर्टलच्या माध्यमातून जर ज्यांना करिअर करायचं असेल, ज्यांना डेली कुठेतरी आपला कॅश किंवा डेली सेल जर त्यांना मिळवायचा असेल, तर आपली टेंडर गुरु क्लास नावामध्ये ॲप्लिकेशन्समध्ये आपण एक कोर्स बनवलेला आहे, ज्यामध्ये जेम पोर्टल पूर्णपणे तुम्हाला एक्सपर्ट करून देईल, की जेम पोर्टलचे ज्या काही छोट्या मोठ्या क्युरीज आहे, की मला टेंडर बघता येत नाही, मला डाउनलोड करता येत नाही, मला भरता येत नाही, भरलेलं टेंडर मला बघता येत नाही, कोणतं टेंडर कोणाला कितीमध्ये गेलं मला ते समजत नाही, मला ऑफिशियल जेम पोर्टल्समध्ये प्रॉडक्ट ॲड करता येत नाही, सर्व्हिस ॲड करता येत नाही, मला कस्टम बिड भरता येत नाही. तर या सर्वच्या सर्व गोष्टी आपण त्या कोर्सेसमध्ये टाकलेल्या आहे. ज्यांना वाटत असेल की ज्यांना गरज असेल की नाही आता मला त्यातून करिअर करायचं आहे, तर नक्कीच त्यांनी त्या कोर्सेसचा तिथे फायदा घ्यायचा आहे. सर त्याबद्दलच मी तुम्हाला सर त्या दिवशी कॉल केला सर. मी ॲपटून बोलत आहे सर. तर पर्टिक्युलर सर आपल्या महाटेंडर आणि जेम मधला कुठला कोर्स आपल्याला सिलेक्ट करावा लागेल सर? टेंडरमध्ये केल्यापेक्षा मी तरी सांगेल की तुम्ही जेम रजिस्ट्रेशनमध्ये काम करा, कारण जेम पोर्टलमध्ये जर तुम्ही एक्सपर्ट झालात तर तुम्हाला ऑलरेडी तिथूनच एवढा भरपूर बिझनेस मिळेल की तुम्हाला टेंडरकडे जाण्याची गरज पडणार. सर तुम्ही माझे डॉक्युमेंट्स बघितलेले आहे, म्हणजे जिल्हा परिषदचं आपल्यापाशी इलेक्ट्रिकलचं गव्हर्नमेंटचा लायसन्स वगैरे आहे, जिल्हा परिषद महावितरण वगैरे, PWD वगैरे. तर आपल्या सर भेट पण झाली आपली नागपूरला. मी तुम्हाला त्या दिवशी पण कॉल पण केला सर. तर मी थोडं कन्फ्यूज झालो आहे की याचं प्रीमियम मी तुमचं बघितलेलं आहे टेंडर गुरुमध्ये 1 मंथ 1 इयर वगैरे. त्याच्यामध्ये सर माझं जेम पोर्टलचे वगैरे आणि महा टेंडरचे जसे लॅपटॉप अप्लिकेशन किंवा काही त्या सेटिंग वगैरे करणे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह वगैरे होऊ शकेल का सर मग त्याच्यामध्ये? नाही तसं नाही. ते जेम रजिस्ट्रेशन हा पार्ट असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला जेम रजिस्ट्रेशन पूर्णपणे ट्रेन केलं जातं, कारण जेम हा असा एक पार्ट आहे की तो एका दिवसामध्ये किंवा एका तासामध्ये कव्हर होतो. जेम तुम्ही पण काम करता त्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे की ते किती डीप मध्ये शिकतात. शिकलात तर तुम्हाला कोणाची गरज नाही, तुम्हाला कुठेही आपल्या ऑफिसच्या बाहेर जाण्याची गरज नाही, तुम्ही एका लॅपटॉप मध्ये लॉग इन करून सुद्धा भरपूर टर्नओव्हर करू शकता. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण तो स्पेशल डिझाईन केलेला आहे. हो सर. आणि एखादी काही प्रॉब्लेम वगैरे आला आणि तो तुमच्या व्हिडिओच्या मार्फत पण तो काही समजून नाही राहिला आणि सॉल्व्ह पण नसेल होत, तर काय करायचं मग? नाही, आता आपण काय करतोय की ज्यांनी ते कोर्स अरेंज केला किंवा अटेंड केला तर शक्यतो त्यांना 90% तर प्रॉब्लेम येणारच नाही, पण एखादा जर प्रॉब्लेम असेल तर आपली टीम त्यांना मदत करेल एनीडेकच्या माध्यमातून. अच्छा. तर सर मी मग सर पर्टिक्युलर कुठला प्रीमियम म्हणजे ना बाय करू सर? म्हणजे तुम्ही टेंडर गुरु क्लास मध्ये ऍप्लिकेशन मध्ये गेलात तर त्याच्यामध्ये जेम पोर्टलच्या संदर्भात आपण दिलेला आहे तो बघा. सर मी ते क्लासमध्ये नाही सर, तुमचं जे टेंडरिंग वगैरे तिथं असतात खूप सारे सर, टेंडर वगैरे दिसतात, सिटी टाईप वगैरे टेंडर गुरु ऍप्स नाही का सर, तिथे आलो आहे. तर प्रीमियम मेंबरशिप आहे तिथे हा गेलेला आहे. तर 1 मंथ आणि 1 इयर आहे. त्याच्यामध्ये जेम्स वगैरे आणि महा टेंडर आणि लॅपटॉपची सेटिंग असं महा टेंडर जिला लागतो ते पूर्ण त्यामध्ये कव्हर वगैरे होईल का सर? नाही, ती मेंबरशिप यांच्यासाठी आहे की ज्यांना टेंडर भरायचं नाहीये कुठलंच, फक्त त्यांना आमच्या माध्यमातून टेंडर भरून पाहिजे, ते त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतः काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त सांगायचं की मला हे भरायचं, मला ते भरायचं, मला ते भरायचं, ऑटोमॅटिकली आपल्या माध्यमातून ते सर्व टेंडर तुमचे भरता येतील. तुम्हाला वैयक्तिक काही करण्याची गरज नाही, ते त्यासाठी आहे. अच्छा अच्छा. तर सर मला टेंडर पण भरायचं आहे आणि शिकायचं पण आहे. तुम्हाला जर स्वतः भरायचे असेल तर तुम्ही ती मेंबरशिप तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला ती दुसरी ऍप्लिकेशन जी आहे त्याच्यामध्ये क्लास अटेंड करा. क्लासचं तुम्हाला नेहमीसाठी व्हिडिओज तुमच्याकडे सेव्ह असतील, तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज पडणार. अच्छा अच्छा. ठीक आहे सर, धन्यवाद.
सर तुम्ही ते मगाशी पे अँड पार्कचं जे सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे त्याला ईएमडी वगैरे माफ असतो की काय तर त्याला बयाणा अनामत रक्कम ठेवावी त्याला लागते. माफ नसणार, त्याला एक्स्ट्रा तुम्हाला पैसे भरावे लागणार त्याला. अच्छा ओके थँक्यू. हॅलो बोला. सर, भाजीपाला उद्योग प्रक्रिया काही आहे का? सध्या तर टेंडर्स आपल्या ऍप्लिकेशन मध्ये चेक करून घ्या तुम्ही, म्हणजे काही असतील त्याच्यामध्ये तुम्हाला भरता येतील. पण शक्यतो तुमचा जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्हा. शक्यतो तुम्ही तुमच्या आसपासचेच बघायचे, कारण काय भाजीपाला म्हणजे क्विक द्यावा लागतो, त्यामुळे शक्यतो तुमच्या आसपास असेल तरच टेंडर भरायचं. टेंडर आहे नाही. म्हणून दूरचं कुठलं भरायचं नाही. नाही, भाजीपाला प्रक्रिया उद्योग. हो चालेल ना, मिळेल ना तुम्हाला, काही अडचण नाही. ओके. हॅलो बोला. सर मोमेंटो बद्दल काय सांगता का डिटेल्स? मोमेंटो मध्ये आता जे डिटेल दिली ना मी, फक्त तेवढे लायसन्स बनवायचे. तुम्ही विद्यापीठामध्ये मोठ्या मोठ्या प्रकारचे टेंडर्स असतात, त्याच्यामध्ये मोमेंटो सप्लायचे काम एक मलाही खूप छान वाटतं आणि खूप सोपं आणि सहज आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण दिवस देण्याची गरज नाही, शॉर्टकट काम आहे. कोणते जीएमचं? रजिस्ट्रेशन कोणकोणते आहेत सर ह्यासाठी? फक्त जीएमचं ना? जेम आणि टेंडर पण लागेल, कारण काही 20 लाख रुपयाच्या वर जे कामं येतात ते टेंडरवर येतात आणि बाकीचे जे काम आहे ते जेमवर दिले जातात. आणि सर जरा हॉस्टेलच्या मेस प्लीज सर डॉक्युमेंट सांगता का आणखी एक वेळ? हॉस्टेलच्या मेसचे आता जे सांगितले ना तुम्हाला, सेम फक्त फूड लायसन एक्स्ट्रा ऍड करायचं. जिथे जेवणाचा विषय येईल तिथे फूड लायसन लागेल असं समजायचं कुठल्याही टेंडर. आणि सर याला ईएमडी आहे काय? ईएमडी त्याला माफ मिळेल, पण काही टेंडरला माफ मिळेल, काही टेंडरला भरावे लागेल. ओके सर. सर तुम्ही जीएम आणि टेंडर मध्ये रजिस्ट्रेशन म्हणून राहिले. टेंडर म्हणजे महा टेंडर मध्ये ना? टेंडर म्हणजे महा टेंडर. महा टेंडर. ओके. हॅलो बोला. सर, प्रिंटिंग आणि स्टेशनरी बद्दल थोडीशी माहिती पाहिजे मला. हा, प्रिंटिंग आणि स्टेशनरी बद्दल थोडी माहिती पाहिजे होती. हो, पण कशाची माहिती पाहिजे? त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना प्रिंटिंग स्टेशनरी, ते जीएम पोर्टल 15-20 लाख असं काही जे सांगितलं, हा त्याच्याबद्दल जरा मला हे पाहिजे होतं. जेम पोर्टलला या सगळ्या गोष्टी मागवल्या जातात. तुम्ही तुमचा प्रॉडक्ट रजिस्टर्ड करायचा, ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑर्डर येते. ओके ओके ओके. फक्त तुमचा प्रॉडक्ट तिथे रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. जीएम पोर्टलला ना? हा, तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन केलं म्हणजे झालं असं नाहीये. त्याच्यामध्ये तुमचा प्रॉडक्ट ऍड करावा लागतो. तो ऍड केल्यानंतर तुम्हाला करावं लागतं. काही वेळेस तुम्हाला डायरेक्टली 25,000च्या आत डायरेक्ट पण ऑर्डर मिळते. अशा 2-3 कन्सेप्ट आहेत त्या. ओके ओके. याचं जीएम पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागेल ना? गरजेचं आहे. जीएम पोर्टलला का टेंडरला करावं लागेल आपल्याला? जेम पोर्टल आणि टेंडर हे दोन्हीही वेगवेगळं आहे. त्याला एकमेकांमध्ये मिक्स करू नका. तो वेगळा विषय. जेम हा विषय वेगळा, टेंडर हा विषय वेगळा. मग आता हे आपलं जे प्रोडक्ट ऍड करायचं ते टेंडरला करावं लागेल का जीएम पोर्टलला? जेमला. ओके ओके. चालेल. थँक्यू सर. हॅलो बोला. सर, सुशिक्षित बेरोजगार योजनेतून हॅलो हा बोला ना, बोला. सुशिक्षित बेरोजगार संस्थेतून आपण म्हणजे नगर उद्यान आणि दलित उद्यान मधले रस्ते नालीचे काम कसे मिळवायचं सर? त्यामध्ये जर सिव्हिलचं लायसन असेल तरच तुम्हाला ते करता येईल, पहिली गोष्ट. तो एक कोर्स आहे ना सर, म्हणजे कंस्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स झालाय माझा. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स झालेला आहे, पण त्याला कामाची लिमिट 10 लाख रुपयापर्यंत असते, बरोबर आहे? हो सर. हो पण एखादं काम जर मोठं असेल तर ते तुम्हाला देणार नाही. हो सर. पण 10 लाखापर्यंत तर देतील ना? नाही देतील, पण असं आपण कंपल्शन नाही करू शकत. अच्छा अच्छा. जर ते काम समजा 20 लाखाचं असेल आणि तुम्ही म्हणणार की मी इलिजिबल होतो, तर तुम्हाला देणार नाही ते, बरोबर आहे? पण एखादं काम असेल आणि तिथे क्रायटेरिया असेल की संस्था भरू शकते, तर मग तुम्हाला भरायला हरकत नाही. ओके सर. ओके ओके सर. थँक्यू. सर जसं यांनी म्हटलं यांच्याकडे 10 लाखाची लिमिट आहे. 3 वर्षापर्यंत 5-5, 10-10 लाखाचे काम करून आपलं क्रेडिट वाढू शकतात ना? ते वाढू शकतात ना, पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो सिव्हिलचा शक्यतो तो मोठा असतो, तर काही तिथे थोडी तफावत होते काम मिळण्यामध्ये. किंवा स्पेसिफिक काम शोधायचं नाहीये, कारण बेरोजगार संस्था आहे तर त्याच्यामध्ये ऑलरेडी 10-15 नेचर ऑफ बिझनेसचे कामं चालतात. मग कन्स्ट्रक्शन सोबत इलेक्ट्रिकल करा, वगैरे वगैरे, ट्रेडिंग करा, अजून 2-4 कामं ऍड करा.
किंवा मी आतापर्यंत जेवढे सांगितले तेवढे पण त्याच्यामध्ये ऍड करू शकता, त्यालाही काय अडचण नाही. ओके ठीक. हॅलो बोला. हॅलो हॅलो. सर, मी कोल्हापूरवरून बोलतोय. बोला. मॅन पॉवर चं लायसन्स संदर्भात तुम्हाला मी कॉल केला होता. हो, तुम्हाला पसारा लायसन काढावं लागेल. ऍक्च्युअल मध्ये ते PF ESI कंपल्सरी काढायला पाहिजे का? हो, PF ESIC लागेलच ना. हा, आणि त्यामध्ये आपण पार्टनरशिप फॉर्म करू शकतोय. त्यामध्ये काही करता येतं, कुठले रजिस्ट्रेशन करा, काही अडचण नाही. ओके ओके, चालेल सर, थँक्यू. सर आणि PF आणि काय म्हटलं सर यांनी? PF आणि ESIC. थोडंसं डिटेल सांगता का सर? PF आणि ESIC कर्मचाऱ्यांची जी पॉलिसी असते आणि त्याचा PF कट करावा लागतो, प्रोव्हिडेंट फंड. आणि ESIC म्हणजे त्याची पॉलिसी राहते, ती प्रत्येक लेबर लोकांना द्यावी लागते. सर, त्या लायसन्स साठी खर्च टेंटेटिव्ह किती येतो? PF आणि ESIC साठी तुम्हाला नॉर्मली एक 2 ते 3 हजार रुपये खर्च येऊ शकतो. किती? 2 ते 3 हजार पर्यंत. 3,000 नॉर्मली समजून घ्या दोन्ही लायसन्सचा. म्हणजे मॅन पॉवर सप्लायचं? मॅन पॉवर नाही, PF आणि ESIC. हा हा, आणि टोटल मॅन पॉवर लायसन्स साठी? पसारा लायसनचा ऑलरेडी पसारा लायसन कसं निघतं ते अगोदर लक्षात घ्या. पसारा लायसन माहिती तुम्हाला कसं निघतं? नाही सर. पसारा लायसन काढण्यासाठी अगोदर तुमची एजन्सीमध्ये कुठेतरी तुम्हाला ते तुमचे लेबर्स वगैरे लावलेले पाहिजे. वर्क ऑर्डर लागेल ना? हा, त्याची वर्क ऑर्डर लागते, कारण त्या वर्क ऑर्डरचं नाव, त्या डिपार्टमेंटचं नाव तुमचं त्याच्यामध्ये येतं. बरोबर. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एका जिल्ह्यासाठी घ्यायचंय, किती जिल्ह्यासाठी घ्यायचे, त्याचे वेगवेगळे चार्जेस. ओके. हॅलो. हॅलो सर, मी अकोल्याहून बोलत आहे. तर मला तार जाळी उद्योग आहे. तार जाळी उद्योग. ओके, मेशवाला. हा, ते जाळी फॅन्सिंग असते का सर, ते कंपाऊंड साठी, वॉल कंपाऊंड साठी लावतो. मेश बोला. हॅलो. हा बोला ना, त्याचे सुद्धा टेंडर्स असतात ना आपल्याकडे ऑनलाईन. असं त्याची माहिती मिळेल का सर मला? कोणतं लायसन काढावं लागेल, कसं काय करावं लागेल? लायसनची गरज नाहीये, उद्यम वगैरे हे नॉर्मल डॉक्युमेंट असले तरी बनता येतात. हो का? तर टेंडर कुठे भेटतील सर, पाहायला मिळतील? महाटेंडरवर. जेम पोर्टलवर नाही का सर? असतात, पण खूप कमी प्रमाणात असतात. हो, उद्यम आधार फक्त. हो, उद्यम वगैरे आणि GST बस. बस. हॅलो सर. हा बोला. सर, मी आता कोणता कोर्स जॉईन करू? माझी सुशिक्षित बेरोजगार संस्था आहे. डॉक्युमेंट आहे का ओके सर्व? नाही, आता पॅन येईल सोमवारी, बाकी राहिले तर पासबुक वगैरे झालेलं आहे, ओपन अकाउंट वगैरे सगळं डॉक्युमेंट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, शॉप ऍक्ट वगैरे राहिलेलं आहे. जेम रजिस्ट्रेशन पासून तुमची सुरुवात करा. बरोबर, ठीक आहे. जेम रजिस्ट्रेशन करून घ्या संस्थेचं, काही बिझनेस त्याच्यामध्ये ऍड करा, तिथून सुरुवात. ठीक आहे, ठीक आहे. मला शॉपॅक्ट लागतं का सहकारी संस्थेला? सहकारी संस्थेला पण शॉपॅक असतं, नाही काढलं तरी चालतं, काही अडचण नाही. ओके. आता कोणते डॉक्युमेंट काढायला लागतील सर? पॅन कार्ड, शॉपॅक्ट, अजून सांगितलं ना आपण सर्व, आता डिटेल सांगितले नाही सर्व डॉक्युमेंटचे. ठीक आहे. ज्यांनी उशिरा जॉईन केला असेल, ज्यांना थोडं मिसमॅच झालं असेल, तर त्यांनी काय करायचं, हा व्हिडिओ मी युट्यूबला देतोय, तर तिथून पुन्हा रिवाइज करून तुम्ही डॉक्युमेंटची यादी लिहून घ्यायची. आणि जरी डॉक्युमेंटमध्ये जर काही प्रश्न असतील कोणाचे, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक संस्थेचे डॉक्युमेंट टाकून ठेवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पाहून सुद्धा काम करता येईल. जीएम मध्ये व्यक्तिगत रजिस्ट्रेशन करू की सहकारी संस्थेमार्फत रजिस्ट्रेशन करू? सहकारी संस्थेचं करायचं. सहकारी संस्थे. ओके.
त्याच्यामध्ये ऑप्शन काय क्लिक करू सर, म्हणजे सप्लाय सर्व्हिस? तुम्हाला नेमकं काय करायचंय मला कसं माहिती? तुम्ही काही निवडले असतील ना बिझनेस? नाही, मी अजून तिथे रजिस्टर केलं नाही. मी सप्लाय पण करू शकतो, सिव्हिलचं पण लायसन आहे माझ्याकडे. सप्लाय. सप्लायचं करा ना, काही अडचण नाही त्याला. ओके ओके. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की जेम रजिस्ट्रेशन करताना अगोदर आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे तो अगोदर निवडायचा आहे. नाहीतर आपण काय करतो, काहीतरी रजिस्ट्रेशन फ्री मध्ये आहे म्हणून लगेच रजिस्ट्रेशन करायला जातो. तसं करायचं नाही कोणी. कारण जेम रजिस्ट्रेशन मध्ये एकदा झाल्यानंतर तो डेटा सेव्ह झाल्यानंतर तो डेटा तिथे कायमचा सेव्ह होतो. तो नंतर डिलीट करता येत नाही. त्याच्यामुळं जेम रजिस्ट्रेशन करताना अगोदर सर्व व्यवसायाची माहिती घ्या, मगच त्याला रजिस्ट्रेशन करा. भलेही 2 दिवस लेट करा, काही अडचण नाही, पण सर्व माहिती केल्यानंतरच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. पुन्हा एडिट करता येणार नाही तिथे? नाही, एडिट नाही होणार. ओके सर त्यामध्ये एकाच बिझनेसचं नाव टाकायचं का? एकाच बिझनेसचं नाव एकाच ठिकाणी होईल, एकाच पॅन कार्ड चालेल तिथे. आणि ज्यांना जेम पोर्टलच्या बाबतीमध्ये खूपच डिटेल माहिती पाहिजे तर ऑलरेडी आपला क्लासमध्ये आपण ऑलरेडी त्याचा एक टेंडर गुरु क्लास ऍप्लिकेशन मध्ये स्पेशल एक कोर्स आहे. तो जर केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लाईफ टाइम साठी सपोर्ट पण मिळतो. प्लस जेम पोर्टल मध्ये कसा प्रॉडक्ट ऍड करायचा आणि कसं टेंडर भरायचं, कसं मिळवायचं आणि कसा रेट टाकायचा, त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये तिथे सांगितलेल्या आहे. तिथून सुद्धा तुम्ही लाईफ टाइम साठी तो कोर्स तिथून घेऊ शकता. ठीक आहे सर. सर, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जे सेंट्रल रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल त्याची कामं घेऊ शकतो का टेंडर टाकून? नाही, त्याची कामं त्यातून काही मिळणार नाही. कारण सेवाभावी संस्थेसाठी ती कामं नसतात, ती वेगळ्या एंटिटीसाठी कामं असतात. ओके ओके. सॉरी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी ती घेता येतील त्याच्यात. घेता येतात ना? हो. ओके, थँक्यू सर. वेंडर बनावं लागेल. सर बिल्डिंग मेंटेनन्स असेल तर आपण किती लाखापर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतो व्यावसायिक शिक्षण? बिल्डिंग मेंटेनन्सचा जो कोर्स असतो 11-12 त्याच्यामधून पण आपण सिव्हिलचं रजिस्ट्रेशन करू शकतो का? बिल्डिंग मेंटेनन्स हा पार्ट वेगळा आहे, तो मेंटेनन्सच्या रिलेटेड करता येतो. पण कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या माध्यमातून तुम्ही 10 लाख 7 लाखाच्या आतपर्यंत काम करू शकता. अच्छा, म्हणजे 11-12 जे बिल्डिंग मेंटेनन्स दिले असतात त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 10 लाखापर्यंत लायसन असतं. PWD अप्लाय करावं लागतं ना त्याची? हो, नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की बिल्डिंग मेंटेनन्स ठीक आहे, हा एक कोर्स आहे, बरोबर आहे. पण नॉर्मली तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्या पद्धतीचे टेंडर मिळतात असं नाही राहत. कारण टेंडरचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिपार्टमेंट डिसाईड करत असतो. डिपार्टमेंटनी जर तो तिथे टाकलंच नाही बिल्डिंग मेंटेनन्स वाल्याला देऊ, तर त्याला तसंही तुम्ही अप्लाय करू शकत नाही. अच्छा, त्यासाठी सिव्हिल डिप्लोमाचा आवश्यक आहे. हा, आता समजा उदाहरणार्थ माझ्याकडे 5 लाखाचं काम आलेलं आहे. पण मी एका डिपार्टमेंट आहे आणि मी सांगतोय की मला फक्त सिव्हिल मधला अनएम्प्लॉइड इंजिनियरच पाहिजे. आता लिमिट काय सांगते की त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता कारण 7 लाखाच्या आत आहे. पण तिथे क्रायटेरिया काय टाकलेला आहे की ते मिळेल कोणाला अनएम्प्लॉइड इंजिनियर. अच्छा, मग त्याचं लिमिट वाढवता येत नाही का पुढे? 10 लाखाचं पुढे असेल काम तुम्हाला काम त्याच्यामध्ये? करावं लागेल, त्याचं एक्झिक्यूट करावं लागेल, त्याशिवाय ती लिमिट कशी तुमची क्रॉस होणार? अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये लिमिट वाढली वर्क त्याच्यानंतर. सर्टिफिकेट अरेंज करावे लागतील, मग होईल. अच्छा, आणि मला ते टेंडर भरण्यासाठी आणि ओपन करण्या त्यासाठी स्पेसिफिक कुठला कोर्स आपण टेंडर करू शकतो, फ्लॅश करू शकतो? टेंडर भरण्यासाठी आपण टेंडर फायलिंग म्हणून आपल्या ऍप्लिकेशनला आहे आणि टेंडर अपलोड करण्यासाठी टेंडर बिडिंग म्हणून 2 कोर्स आहे आपले वेगवेगळे. ते आपल्या ऑनलाईन पद्धतीने असतात का ते? हो, ऑनलाईन तुम्ही करायचा, तुम्हाला नेहमीसाठी सपोर्ट राहील. तुम्हाला भविष्यात टेंडर साठी कुणाल्याही व्यक्तीला फोन करण्याची गरज नाही. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी मिळतील. ओके सर. काय म्हटलं, कोर्सचं नाव काय म्हटलं सर? टेंडर ज्यांना भरायचं आहे त्यांनी टेंडर फायलिंग करायचा. ज्यांना गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काम करायचंय त्यांनी टेंडरचा पब्लिशिंग शिकायचं आहे. ज्यांना जेम पोर्टलचं स्वतःचं काम करायचंय त्यांनी जेम पोर्टल बिडिंग करायचं आहे. असे वेगवेगळे कोर्स. तुम्ही कोर्स जर व्यवस्थित चेक करा, त्याच्यामध्ये सगळी डिटेल दिलेली आहे. ज्यांच्याकडे सेवाभावी संस्था आहे तर सेवाभावी संस्थेमध्ये कसा फंड आणायचा, सेवाभावी संस्थेमध्ये काम कशी करायची, सेवाभावी संस्थेमध्ये कामं कुठे मिळतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक कोर्स आपण दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता.
तर मी चंद्रपूरला राहतो. नागपूरला तुमचं जर लाईव्ह प्रोग्राम असेल तुमचं नाही का, तर नक्की माहित होईल ना. ऑफलाईन असेल तर तुम्हाला त्या ऍप्लिकेशन मधून नोटिफिकेशन येईल त्याची. सध्या ओके. आपला प्रोग्राम चेंबूरला आहे आणि कोल्हापूरला आहे. तिथे तुम्हाला अपडेट येईल व्हॉट्सअपला. तर चालेल, आपण भरपूर जणांच्या प्रश्नांची ती उत्तरं घेतलेली आहे. उत्तरं चालू असतील, प्रश्न पण चालू असतील. आता आपण प्रत्येक मीटिंग माध्यमातून आपण डेली टेंडर सुद्धा काही उद्योजकांचे भरतोय. काही जणांचे ऑलरेडी टेक्निकल मध्ये बसत आहे, काही जणांचे रेट्स मध्ये बसत आहे. तर ह्या गोष्टी ऑलरेडी चालू असतील, नेहमी चालू असतील. काय अडचण असेल तर तुम्ही नंतर मला मेसेजद्वारे सुद्धा सांगू शकता. ज्यांनी आपली मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केलेली नाहीये त्यांनी आजच ऍप्लिकेशन मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे. सर्व डिटेल्स बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ज्यांनी या मीटिंगला, या व्हिडिओला ऑलरेडी त्यांनी लेट जॉईन केलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ ऑनलाईन मिळेल.